कोंढवा परिसरात अवैध दारू विक्री विरोधात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना मोठे घबाड हाती लागले आहे। आज रोजी काकडे वस्ती गल्ली नंबर 2 कोंढवा येथे करण्यात आलेल्या प्रोहिबिशन ऍक्ट अंतर्गत कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारूसह कोट्यवधीची रोख रक्कम जप्त करण्यात आली। पोलिसांनी केलेल्या झडतीत बंद कपाटात लपवून ठेवलेली विविध ब्रँडची दारू तसेच रोख रक्कम आढळून आली। या कारवाईत एकूण 2,05,900 रुपयांचा दारूचा मुद्देमाल आणि 1,41,050 रुपये रोख रक्कम असा एकूण 3,46,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी संबंधितांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास कोंढवा पोलिसांकडून करण्यात येत आहे। या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रीवर मोठा आळा बसणार असल्याचे बोलले जात आहे। कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काकडे वस्ती गल्ली नंबर 2 या ठिकाणी माझे डीबीचं पथक व त्यांचा स्टाफ असे सर्वांनी मिळून एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावरून एक प्रोहिबिशनची रेड केलेली आहे। सदर रेडमध्ये एकूण प्रोहिबिशनचा 2 लाखाचा माल मिळून आला, तसेच रोख रक्कम 1,41,000 ही मिळून आली। तर सदर पथकाने आणखीन काही दारूचा साठा वगैरे मिळतो का काय म्हणून त्या घरामध्ये सर्च केला असता त्या ठिकाणी अजून काही रक्कम मिळून आली। तर ही सर्व आम्ही 2 पंचासमक्ष जप्त केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जी रक्कमची अमाऊंट जी आहे ती टोटल 1,85,00,000 इतकी असून आणि 2 लाखाचा प्रोहिबिशनचा माल हा आम्ही या ठिकाणी जप्त केलेला आहे।